या देशातली स्त्री बलवान असावी, शक्तिशाली असावी, सकुशल असावी, महिना महिना साबुदाणा खाऊन आथुरणाव पडणारी नसावी। आता दसरा झाला की यांचे हेमोग्लोबिन तपासा, 7 वर 8 वर 6 वर सगळ्या बायकांची भरती हॉस्पिटलमध्ये। मालकाने सप्ताहामध्ये 5-10 माणसं घरी जर चहा दूध घ्यायला आणले, दारात मालकाचा बूट वाजल्याबरोबर लागलीच बाईनं अंतरून सावरायचं, या 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 चहा करू का दूध करू। नवऱ्याने 10-5 माणसं घरी नेल्या, घेऊन कुठेच इकडे झोप द्यायली, हे गळून गेली। मग ती म्हणती चहा पाहुण्याला करा, मला जरा सध्या उठता येणं, पाजा तुम्हीच। अशी नवऱ्याची बेइज्जती करणाऱ्या तुम्ही नाहीत। हिशोबात उपास धरी जा, जगदंबेच्या पुढं साष्टांग दंडोत घाला। ती म्हणत नाही माझा उपवास धरा, साबुदाणा खा, शरीर खराब करा, असं जगदंबेनं सांगितलं नाही। जे उपास ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितले ते उपास धरायचे, भंगीरायनं सांगितलेले उपास धरू नका, मरून जाता। विठाला विठाला विठाला। शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, नारी शक्तीचा उत्सव। या परम पावन भारत देशातल्या पवित्र नारींच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात। तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या आतुरतेने आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेला श्रोतावर्ग, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात। महाराष्ट्राच्या मातीतील मृदंग क्षेत्रातील भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं वाद्य, वारकरी संप्रदायामध्ये कुठलं वाद्य असावं म्हणून भगवान शिवशंकर देवादिदेव भगवान पंचाननाने आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे मृदंग नावाचं वाद्य। आणि या वाद्याची ज्यांच्यावर अतूट कृपा झाली, या महाराष्ट्राच्या मातीतील बुलंद तोप चे भरतजी महाराज पठाडे आहेत, त्यांनाही प्रणाम। वारकरी संप्रदायात नाविन्यपूर्ण गोड अशा सुंदरशा चाली, गोडसा व्यासंग आहे, नित्यनेम असे आदरणीय मच्छिंद्रनाथ आप्पा वांगीकर, त्यांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो। तसेच उत्तरेश्वर बापू वांगीकर, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो। आमचे आदरणीय सदानंद गुरुजी, गोड गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे, आणि आमच्यात मी जिथं राहतो तिथलेच आमचे सोपान महाराज, त्यांचाही आवाज अत्यंत गोड मार्मिक आहे, त्यांना सुद्धा प्रणाम करतो। बाजूचे आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धव महाराज, त्यांना सुद्धा प्रणाम। तुम्ही बेलूकर चाकूरकर, तुम्हालाही प्रणाम। आदरणीय स्वामीजी, या परिसरातला अत्यंत मार्मिक, तात्विक, जुनाट, पारमार्थिक क्षेत्रातलं रत्न जुन्या लोकांना मानावं लागत असतं। कारण सांगू का, जी माणसं मोठ्यांना मानतात तीच माणसं मोठी होत असतात, आणि जी माणसं मोठ्यांना झिरकाडतात ती हरामखोर पोत्र्याच्या पण लायकीची राहत नाहीत। विठाला विठाला कारण जुन्या लोकांनी परमार्थ इथपर्यंत आणला म्हणून गिरगावच्या बाळूला कीर्तनकार होता आलं। मागच्या लोकांची कृपा आहे, मागच्या लोकांची कृपा। स्वामी तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम। पाठीमागे उभे असलेली माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, विनेकरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या परिसरात जास्त येण्याचा योग, आदरणीय वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारे, बऱ्यापैकी महाराजांचं त्यांच्याकडे येऊ जाऊ असतं असे शिवाजी काका जगताप, त्यांच्यामुळेच जास्त येण्याचा योग या भागात येतो। काका सोबत आलेत, काकांना सुद्धा प्रणाम। सानप काका तुम्हाला सुद्धा प्रणाम। हरिभक्तीपरायण आमचे चैतन्य महाराज नागरे, त्यांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम। उपस्थित बऱ्यापैकी श्रोतावर्ग आहे, तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो। साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो। मी माझ्या अभंगावर येतो। विठाला विठाला भक्त म्हणावे तयाशी, नगुंते जो आशा पाशी। ज्याची आशा निवाळून गेली तो भक्ताच्या यादीत आहे। श्रुतीशास्त्राचा एक सिद्धांत आहे, आशा ज्याच्याकडे काहीच नाही त्याला प्रेत म्हणतात। ज्याची आशा सगळी संपली का
त्याला प्रेत म्हणतात. आशा जर कायमची संपली तर गिरगावच्या बाळूला गिरगाव दिसणारच नाही ना, तो प्रेताच्या यादीत आहे. आणि ज्याच्याकडे आशा जास्त आहे आप्पा त्याला गाढव म्हणतात. आशेचे बांधले आशेचे बांधले वाया गेले तुका म्हणे 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 वाया गेले बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले. जेवणात लोणचं जितकं असतं का तितकी आशा संप्रदायात मान्य करते. लोणचं इतकी वर्ण इतकी नाही. लोणचं थोडस वापरत असते तेवढी आशा ठीक आहे. नियम नाही त्याला कुत्र म्हणले. नित्य नेमावीन अन्न खाये तो श्वान. नियम नाही त्याला कुत्र म्हणले ना. अतिनियम ज्याच्याकडे त्याला गाढव म्हणले. मधल्या चौकटीत चलतो तोच परमार्थिक आहे. पंढरपुरातले मालक सख्या बहिणीकडे गेले. असावी आशा, असावी असावी. ज्याला आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. प्रेतास्तितम यम यत सर्वान कर्मानम विशुद्धो भय व्याप्तियाम नैराश्यस्तते वच. त्याला पोळीलं काय, जाळलं काय, गाळलं काय, कापलं काय, फेकून दिलं काय, वड्याला फेकलं काय, गंगेत टाकलं काय, काय कळतं प्रेताला? काही कळत नाही त्याला. आशा असावी मोजकी लोणचं इतकी. जगाचे मालक बहिणीकडे गेले आणि सांगितलं ताई मला भूक लागली ग. ताई साहेब विटेवरच्या मालकाला म्हणतात दादा माझा नित्यनेम राहिलाय रे. माझं स्नान होईल, माझा पूजापाठ होईल, माझ्या शरीराची चर्या होईल आणि मग मी कुकर लावीन. तेव्हा कुकर नव्हतं म्हणा. आणि मग तुला जीव घालीन. मला सांगा प्रत्यक्ष जगाचा बाप घरी आल्यावर पुन्हा कोणाची पूजा करते? बोट कापल्याचं निमित्त प्रसंग पहा भागवतातला लक्षात येईल तुमच्या. अतिनियम नाही. अतिनियम ज्याच्याकडे तो गाढव आहे आणि नियमच नाहीत त्याला कुत्र म्हणते. मधल्या मार्गात चालायचं प्रापंचिक लोकांनी. तुम्ही आम्ही सांसारिक माणसं आहोत, आपण मधल्या टप्प्यात चालायचं. आशा नाही असं म्हणायचं नाही. असावी असावी. आशाच जर नसेल तर उद्या रजिस्टर कोणाच्या नावाच्या करून देतात? तुम्ही कोणाच्या घरी म्हणून जाता? मधल्या चौकटीत. मालकांना असं सांगितलं नाही की सगळीच आशा फेकून द्या, पण इतकी आशा नसावी. आपलं रान मोठं करायचं आणि बाजूच्याच बारीक करायचं. इतकं रान रुंदिलं, इतकं रान रुंदिलं, डांबरावर ऊस लावला. हो डांबरावर ऊस लावला, डांबरावर ऊस लावताना बरं झालं, पण मथारो मेल्यावर मडच बाहेर काढता येणं. तिरडी काढायलाच रस्ता ठेवला नाही. बाप मेल्याच्या नंतर तिरडी काढायला रस्ता ठेवत नाही. इतकी जागा कोरितो. याला कुठं आशा म्हणत असते का? हे गाढवाच्या पलीकडची व्याधी. विढाला विढाला निळोबा रायला एका तात्विक व्यक्तीने प्रश्न केला. एक दोन मुद्दे मांडतो तुम्हाला. निळोबा राय ज्यांना मानतात त्यांचे मुद्दे तुमच्या पुढे मांडतो की निळोबा रायला कोण आवडतात. निळोबा रायला सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील काही लोकांचे प्रश्न होते आणि काही चारवाकांचे सुद्धा प्रश्न होते. चारवाक कोणाला म्हणायचं? जन्माला आपल्याला आपल्यात येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत मोठे होतात, आपल्या सोबत जेवतात, खातात, फिरतात आणि आपलीच वाभाडे काढतात. यांना चारवाक म्हणतात. चारवाक म्हणजे दुसरी लोक कोणी नाहीत, आपल्यातलीच लोक. आपल्यातलीच लोक. चारवाक कोणाला म्हणायचं? ज्या तोंडानं स्तुती करतेत, जेने मुखी खाली येऊन कशाला सांगू जास्त. घाण खाल्ले इतकं पाप लागतंय. घाण खाल्ले इतकं पाप. याला चारवाक म्हणायचं. चारवाक. ममत्वान महत्वेशिम श्रेष्ठत्वा जायते आपाम कनिष्ठ भवेषु रांढे सुतेषु पापः.
हे सगळे पुरावे कशातले सांगायला गुत घेतलं का मी? एक भाडवा मला भेटलाय कशातले आलेले, म्हणलं सोंबळ्या तो थोत्तर पुरत नाही ना, तू खालचं खात जाय, शेपुडीनं खालचं खावा, उठाने वरचं खावा, तो कशाला उठाच्या नादी लागतो? विठाला विठाला स्वतःला मोठं म्हणणं आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजिणं. व्याभिचार कृतो पापम पिता सैवश्व जायते रतेषु वाचल्य भयो परासंगेषु यत पापायाम. खाली येऊन सांगू का? तो त्याच्या पित्याचा नाही अशी श्रुती सांगते. विठाला विठाला अशा चारवाकांनी सुद्धा प्रश्न केला की अशा संपलेली तुम्हाला आवडतात असे तुम्हाला पाहायला भेटले का? आणि सात्विकांचा सुद्धा प्रश्न. ते निळोबराय होते, ते काय गिरगावचा बाळू नव्हता बुटकभर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालणारा. ते निळोबराय. कोणाला म्हणायचं निळोबराय? अहो देवाला परत करावं. इथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचून. सरपंचाला राम राम नाही घातला तर तो मोठा मशिवानी फुगतो. इथल्याला नाही म्हणालो आम्ही, मी आमच्या तिकडे सांगायला. तिकडे गेल्यावर इकडे झटकायचे, दुसरे आणू तरी कुठून? ग्रामपंचायतच्या सदस्याला राम राम नाही घातला तर तो फुगतो, सोसायटीच्या मेंबरला राम राम नाही घातला तर तो फुगतो. हे सगळे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सरळ सरळ येऊ नको म्हणणं किती राग येईल. पण नाही आला, कारण हे तत्वानं वागणारी लोक होती. ही ज्यांच्यात धमक आहे ते निळोबर आहे. हे चारवाकाला याला भेणारी व्यक्ती थोडीची ती. बरं त्याला पाकिटाचा संबंध नव्हता ना, त्याच्यामुळे भीती नव्हती. यजमान नाराज होईल का, आपल्याला जाताना चाक आणील का, याची भीती तुम्हा आम्हाला. त्याला काही गरजच नव्हती ना, त्याच्याकरता ती भीत नव्हती. निर्भीड माणसं होते. चारवाकालाही समाधान होईल आणि सात्विकाचं समाधान होईल असं उत्तर दिलं की मला ज्याची आशा संपली ती माणसं आवडतात. त्रेतायुगात पंढरपुरातल्या मालकाने एका मुलाचा बाप मारला. क्रता त्रेतायुगामध्ये पंढरपुरातल्या मालकाने एका सात्विक सदाचारी पुण्यशील मुलाचे वडील मारले. बाप वडील एकच ना, बोलण्याची भाषा वेगळी. वडील मारले. आई हुशार होती. आईनं सांगितलं, बाळा पंढरपुरातल्या मालकानी जरी माझ्या कपाळावरचं कुंकू पुसला असेल, म्हणजे तुझ्या बाबाला जरी मारला असेल, पण लक्षात ठेव झेंडा त्याचाच धर. बरं तू झेंडा त्याचाच धर. याला म्हणायचं आई सात्विक, याला म्हणायचं आई सदाचारी, याला म्हणायचं आई पुण्यशील. ती या भारत देशातली स्त्री होती. ती किती मोठ्या आहात माझ्या माईंनो, तुम्ही इतक्या मोठ्या आहात. त्या मुलाला भरत बुवा सांगणारी बरीच लोक होती. त्याला कमी लोकांना सांगितलं नसेल, आप्पा तू विटेवरच्या मालकाचा झेंडा धरू नको असे बरेच लोक म्हणले असतील. बरेच जण म्हणले तुझ्या बापाला ज्यानं मारलंय त्याचं तू काय भजन करतोस, अशी सांगणारी लोक होती. पण त्याचा विश्वास त्याच्या आईवर होता. भक्त म्हणावे त्याशी याच्यावर बोलताय, कोणाला भक्त म्हणायचंय? आणि आईच्या विश्वासावर ठाम राहिलेला पुत्र त्याच मालकाचा झेंडा धरला. कालांतराने पंढरपुरातल्या मालकाने त्याच्या युद्धातला सेनापती केलं. त्याचं नाव आहे नामनिष्ठ अंगद, धर्मनिष्ठ अंगद, वारकरी अंगद. अंगदाला सेनापती पद देऊन टाकलं. वेगात सांगतो, भक्त म्हणावे तयाशी. सुवेळेच्या ठिकाणी पंढरपुरातले मालक म्हणजे प्रभू रामचंद्र सुवेळेच्या ठिकाणी 18 पद्म, वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ हे सगळे घेऊन तिथं पोचले. उद्या युद्धाला 1-2 दिवसाला सुरुवात होणार आहे. चर्चा विनिमय झाला, मीटिंग लावली. त्या बैठकीमध्ये मारुतीरायाला आमंत्रित केलं. माझ्या पैठणच्या मालकांच्या उकोक्तीनुसार निष्ठावंत वारकरी येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे.
मालक सांगतात पैठणचे, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, अशा नामधारकाला त्या बैठकीत आमंत्रित केलं. आणि त्या नामधारकाला मारुतीरायांना विटेवरच्या मालकांनी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंत जी प्रभू जी 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 जी. अरे निकषांती असं तय झालंय की रावण काही सीतेला देत नाही. रगिले रावण, रगिले रगिले. रावणाच्या 14 गोष्टी तपासा, त्याच्यातली एक गोष्ट तपासा, रावणासारखा बुद्धिवादी व्यक्तीच नव्हता कोणी. मी नाही सांगत, एकीकडे रावणाची निंदा करणारा मीच आहे बरं, पण सांगतो ना यादी, तुम्हाला सांगतो यादी. इतका बुद्धिवादी रावण, इतका बुद्धिवादी रावण की रावण इतका चतुर होता, त्यानं 127 विद्वान जवळ ठेवते. 127 विद्वान, त्याच्यापैकी 1 नंबरचा विद्वान होता, त्याचं नाव होतं तत्वकुंभ. या तत्वकुंभानी 14 विमान तयार केलते. विद्वान किती असेल लक्षात घ्या. आईसाहेब बसल्या त्यावेळेला बिभीषणाची मुलगी टाळ्या वाजून नाचत होती, टाळ्या वाजून, म्हणजे तिचं अंतःकरण आनंदानं तल्लीन झालं. तर सीतेने विचारलं, हे काकाशी मिली बघतेस, तू चुलत्याशी मिळालेली आहेस, तुझा काका बाहुबळानं या विमानात बसून मला लंकेत घेऊन जातो आणि तू नाचती. ऐक म्हणले सीते, काळजी करू नकोस, राम जिवंत आहेत म्हणून नाचायले. तर सीतेनं सांगितलं, मला धरताना तू रडत होती, विमानात टाकल्यावर हसतीस, असं तुला काय कळालं? कोणी निरोप केला राम जिवंत आहेत? ऐक म्हणे सीते, मैत्री नव्हती ना, अरे तुला बोलत होती त्रिजटा. त्रिजटा सीतेला आव जावं कधीच बोलली नाही. रामायणात बघू नका, वेगळ्या पुराणात घुसा, मग लक्षात येईल तुमच्या. त्रिजटेनं सांगितलं, सीते तुझ्या कपाळावरलं कुंकू जिवंत आहे, तुला कळालं कसं? मला कळत नाही म्हणे, विमान सांगते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्यावर विमान जळून जाते, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ तुझे मालक जिवंत आहेत. काय विद्वान असेल आप्पा तो विमान करणारा? काय विद्वान असेल तो? त्याचं नाव आहे तत्वकुंभ. तेव्हा अर्थशास्त्रात एक नियम होता, ज्याला मोठं व्हायचं का त्यानं चांगल्याला आपल्याकडे बोलवा, आणि चांगले जर आपली लायकी नसल्यामुळे आपल्याकडे येत नसतील तर आपण चांगल्याकडे जा, आपण चांगल्याकडे जा. रावणाची लायकी होती याच्याकरता त्यानं चांगली आणली, आपली लायकी नाही ना एवढी लोक आपल्याकडे बोलवायची, आपण त्यांच्याकडे जा. मोठं झाल्याशिवाय राहतच नाही. पण आपलं नेमकं कसं होतं माहितीये का? कुत्र्याला नाद असतो हातीला भोकायचा, कुत्र्याला नादच असतो हत्तीला भोकायचा, पण कुत्रे कधीच डसत नाहीत. कुत्रे बी हुशार असतात, हत्तीला डसलं की आपण बोचरे होतो. हत्तीची त्वचाची इतकी स्वामी कठीण असती, कुत्र डसलं की त्याच्या त्वचेत घुसलेले दात पुन्हा वापस येतच नाहीत. कुत्र बोचरच होत. भुंकोनी श्वान लागे हत्ती पाठी. मोठे विकत घेतले. रावण इतका चतुर आहे. रावण भक्तिसूत्रात मर्मज्ञ होता. मी नाही म्हणायचं. काशीतले मालक रावणाला मानित होते. काशीतले मालक रावणाला मानित होते. तुमच्या विद्वत्तेला भरतबुवा लोक मानतेत म्हणून 3 जिल्हे ओलांडून इथं आलात ना. तुमच्या गायनाला आप्पा, बापू, सोपान, सदानंद गुरुजी, बाजूचे महाराज, तुमच्या विद्वत्तेला सन्मान आहे म्हणून इकडे आलात ना, म्हणून किंमत आहे ना. एरवी कोण किंमत दिली असती? ही झाला आपला प्रश्न. रावणाच्या विद्वत्तेचा आप्पा इतका सन्मान होता, इतका सन्मान, ज्या गावाची वास्तुशांती करायला रावण बलीला, त्याच्या विद्वत्तेवर काशीतले मालक इतके प्रसन्न झाले ते गावात देऊन टाकलं. वास्तूच्या पूजेला बलील तर रावण, वास्तूच्या पूजेला, आणि मंत्र आवडले त्याचे, मंत्र आवडले. काय मंत्र असतील? या लाक्षम गुदभयोस्थित मिमग्रतोजन्याय या सर्वं वास्तु पुरुषां दोषा निवारण हितार्थायां
मम ग्रहे चिरकाल यत् संरक्षिता अप्राप्तो प्राप्त रमाधिष्ठितं यत् लोकत्रय भूषित पुण्य पुण्यकालाय मार्थेषु संपन्ने राजाश्रयं मंडितां पूर्णकीर्तियो यज्जायते ध्वज सर्वास्तितयं लहरश्यामं पतिनिरायं यज्जायते कृतियाय नैवं गिरगावकर लिखितम्. या सगळ्या गोष्टी या लंकेत पदार्पित व्हावा. आणि आईसाहेब म्हणले इतका चांगला ब्राह्मण भेटलाय देऊन टाका त्याला. बुद्धिवान कमी असेल रावण. एवढी बुद्धी रावणाची तल्लक. बऱ्यापैकी गोष्टी आहेत रावणाच्या, पण वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला फक्त एकाच गोष्टीमुळे. या पवित्र देशातल्या श्रीमंतीकडे त्यानं वक्रदृष्टीनं पाहिलं. ती या देशातली स्त्री आहे. मालकांचा एक पुरावा आहे. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर विटेवरची मालकीन समजलं तर आपली संपत्ती जळती का? परावी अनारी रखुमाई समान मानिली आदन काय वेचे. आणि या परीक्षेत रावण नापास झाला. बाकी रावणाची एकही परीक्षा कोणी तपासायचीच नाही, इतका रावण श्रेष्ठ. आणि तो रावण त्याला शिष्टाई करता पंढरपुरातल्या मालकांनी अंगदाला पाठविलत. अंगद परत आले, देवाला सांगितलं, तो ऐकत नाही. म्हणून विटेवरच्या मालकानं मीटिंग घेतली आणि मारुतीरायाला सांगितलं, तो बेटा सीता देत नाही आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही. सीता नेल्याशिवाय मी राहत नाही आणि तो देत नाही. याचा अर्थ तो मरेपर्यंत सीता देणार नाही. आणि विटेवरचे मालक म्हणले बेट्याला मारीन पण सीता नेईनच. त्याला मी मारीन पण सीता घेऊन जाईल. मग राजकारणात साम दाम दंड भेद या गोष्टी चलत असतात. यानं तिकडं उडून जाणं, त्यानं तिकडं उडून येणं, हे चलत राहत असतं. चलत पहिल्यापासून चलत आलंय. एक उंदीर दुसऱ्या उंदराच्या बिळात गेला बरं का. हा वर चढ उंदीर असल्यामुळं तो बिळ सोडून पळू लागला बरं का. पण पळत असणाऱ्या उंदरानं सांगितलं, तू काळजी करू नको, आपला पहिला वाद होता, आता भांडण नाही, आपण दोघं मित्र झालो. आता दोघं मिळून आपण चांगले चांगले पोते टोकरू बरं का. चांगल्या चांगल्या गहू ज्वारीतले पोते फोडून आपण गहू ज्वारी खाऊ बरं का. काळजी करू नकोस, तू काय ताण घेऊ नको. असे इकडची तिकडे उंदर पळत असतात. पूर्वीपासून परंपरा आहे. विटेवरच्या मालकाने विचार केला, आपल्याला रावण असा मरत नाही म्हणून त्याचा भाऊ फोडा. तो खोडचीचा लालची होता. तो खोडचीचा लालची. रावणाच्या भावाला गिरगावकरानं वाईट म्हणावा, मीच नाही, महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकारानं बिभीषणाला वाईट म्हणण्याची पात्रता नाही. का? कारण तो आमच्यापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ आहे. पण अष्टादश संतांपैकी एका मालकानं त्याला मूर्ख पदवी दिली. मनसी बिभीषण तरी तो महामूर्ख जाना. पण आपण नाही म्हणायचं. का म्हणायचं नाही? महाराष्ट्रातल्या कोण्या महाराजाचं घर पेटिल्यावर त्यानं भजन केल्यावर इजन गाथा उलटा पाठ करू द्या, ज्ञानेश्वरी उलटी पाठ करू द्या. उलटी नसते पाठ करीत, पण करू द्या. कशी बी थांबू शकतं का आप्पा? आता मी भजन करतो, माझं घर जळताना थांबेल, त्याचं थांबलं. तुका म्हणे आग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. हे हुतले मालक म्हणतात, अख्खी लंका जळाली पण बिभीषणानं घर जळू दिलं नाही. प्रतापे सबळ नामाची. हा झाला मालकांचा पुरावा. शपक पण पुरावा आहे. काही शपक पुरावे पण चांगले, गाण्यापेक्षा बरे आहेत ना. परवाला उत्तरेश्वर बापून वैकुंठवासी नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा पितृपंधरवाड्यात अभंग घ्यायची. आणि तू प्रमाण म्हणलं, तू का म्हणे पितृ आशीर्वाद. तो एक जण म्हणला हे शपक आहे. अरे तू मलंग भाईवानी कपडे घालीतून तू काय लायकी शपक म्हणायची. मलंग भाई आमची इथं तेली काय येत होत.
मुसलमान होतं मलंग भाई ते लिकायला म्हणल्यावर कपडे कसे असतील आणि अशा मलंग भाईवानी कपडे घालीतून ते यायचं इचकू लागला. मी म्हणलं मुकाट्या बस दुसऱ्याचं जास्त इचकिणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असती. विठाला अहो या प्रत मधले नसल नागपूर प्रत मधले अभंग असतील गाण्यापेक्षा चांगले आहेत ना आहे का नाही. एक शपथ पुरावा है आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसे बचाए कैसे बचाए. अख्खी लंका जळाली. इथं मालकाचा पुरावा पोषक प्रतापे सबळ नामाची. देऊतले मालक सांगतात नामाच्या बळावर भजनाच्या बळावर त्यानं घर जळू दिलं नाही म्हणून आमच्या सारख्या कीर्तनकारांनी विभीषणाची चेष्टा करायची नाही. ती मालकाची ताकद आहे म्हणती अष्टादश मालकांपैकी. या विभीषणाला फोडलं प्रभू रामचंद्रांनी घेतलं. पंढरपुरातल्या मालकांनी जवळ मीटिंग बसली. भक्त म्हणावे तयाशी हे सांगत होतो मला ऊसाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून लांबत नाही तर आता लोक तर 2-4 पुरावे आणले असते. ते नादच पडला. ते काय बरं खुरपायचं काम पडत नाही पुन्हा. मग हनुमंत जी इथपर्यंत आलतो आम्ही. मारुतीराय म्हटले जी जी प्रभू जी जी जी. अरे रावण सीतेला देत नाही. बर काय करावं लागेल मालक. युद्ध ठरलेलं आहे. ठीक आहे मालक. रावण मारावा लागणार आहे. जी मला नंतरची चिंता आहे रे हनुमंत. काय चिंता प्रभू. अरे रावण मारल्याच्या नंतर आपण लंका कोणाला द्यायची. कोणाला द्यायची लंका. कोणाला विचारलं माहिती आहे. एका संन्याशाला. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. अहो कुठल्या खेळात बसवा खेळी या माझी. अहो एका बाईनं अमृताचा साठा केलता. तिने सूर्याकडे अशी बोट वाजून चुटकी वाजली. हे तेजो कांती भास्करा ललाटम प्रपटले भय सौभाग्य प्रदायिनी अर्जितम कुमकुमम ललाटस्तते वचम यत्तेजो भय कांती सौभाग्य प्रदायिनी. जोपर्यंत तुझा प्रकाश आहे तोपर्यंत हिच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही. अमृत होतं तिच्याजवळ. ती चंद्रसेना नाव आहे. तिचं नाव चंद्रसेना. कोणाला म्हणायचं संन्याशी. मालकावर अतूट प्रेम करणाऱ्या बाईच्या दारात मारुतीराय लोळत होते. जिने तेज कांती प्रसन्न केला त्या चरणावरे लोळला. ते पिऊस संचय ठेला चंद्रसेना मनती तियेला. पियुष म्हणजे अमृत. नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या पायाखालची माती आपल्या अंगाला लागावा इतकी पतिव्रता स्त्री श्रेष्ठ असते. महाराजाला काजू टाकून दूध देती आणि नवऱ्याला टायमाला भाकरी देत नाही अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. आणि वालीचा पुत्र माझा झेंडा धरतोय. माझ्या पक्षाचा सेनापती आहे. वालीला बोलवता का. म्हणले बोलून आणतो मी पण कशा करता. काही नाही म्हणले. रावण मारल्याच्या नंतर लंका आपण वालीला देऊ. बिभीषणे नंतरचं पाने नंतरचं पाने नंतरचं आपण अंगदाला देऊन टाकू. तर मारुतीरायानं सांगितलं प्रभू सेवके करावे सांगितले काम या न्यायानं मी भक्त म्हणावे तयाच्या. मी जातो अंगदाला बोलायला पण अंगद लंका स्वीकारणार नाही. अगोदर लक्ष्मणजी थोडेसे तापले. लक्ष्मण तापणं स्वाभाविक आहे ना कारण तो अवतारच त्यांचा होता ना. स्वभाव असतो तो स्वभाव असतो. लक्ष्मण अवतार शेषाचा होता. तुम्ही दाबण्यासारखा सर्प असला त्याला असं काळी न करा. झोंबे खवळीला तात्काळ तो. मारुतराव महाराज यांच्या नंतर वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर झाले आपल्याकडे. आणि नथुराम बाबा केळकर म्हणायचे असं प्रमाण दिलं की कोटीची नोट. दाबण्यासारखा सर्प जरी असला तरी थुत्तरवरी करीतो म्हणून शेप टिकून मारित नाहीत. कोणी कोण हाणते.
मराठवाड्यातली भाषा आहे ती. सापाला थुत्राकून हाणतेत, इंचाला शेपटीकून हाणतेत आणि आप्पा बचर बचर करणाऱ्याचे दात पाडतात. माणसं हुशार आहेत, कोणाला कुठं मारावं लक्षात येते. शेषाचा अवतार लखनलालजी थोडासा अंश येईल ना, रागावले. पण कोणावर रागावले माहितीये का? ज्याच्यामुळे यांची भावजई भेटायली त्या याच्यावर रागावली. प्रभू रामचंद्राने स्थाप स्थाप स्थितेषु यत् प्रसन्नो वदनं भया रसना प्रिया सगर्भेषु यत् तापस्वीयति जायते. लखन, आपलं जर काम साधवायचं असेल तर ह्या संन्याशावर तापू नको बरं का. हे कामाचं आहे, नामधारक संन्यासी आहे. मारुती प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणजीला सांगितलं, स्वभाव गरम. काय म्हणे हनुमंता, कस काय घेणार नाही ते, तू म्हण त्याला घे म्हणून लंका. मारुतीराय म्हणले, लहाने मालक म्हणजे लक्ष्मणजी, तुमच्या आग्रह असतो मी म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण माझे सुद्धा शब्द मातीत जातील याच्याकरता अपमान करून घेणं नको. मी काय अंगदाल म्हणत नाही. बोलव इकडं. बोलून आणतो म्हणले. अंगदाल सांगितलं, अंगदा, मालकांनी, लहान्या मालकांनी, मोठ्या मालकांनी तुला बोलवलंय, तुम्ही चला ना. नाही म्हणे, तूच जाय बाबा, मला कशाला, मी संन्याशी माणूस, मागणं पुढं फुफुटा उड, तू संसारिक जाय बापू, तुला बोलवलंय, जाय तू मध्ये. आणि मग अंगद आतमध्ये गेल्याबरोबर दोन्ही मालकांना प्रणाम केला. भक्त म्हणावे तयाशी. प्रभू रामचंद्राने जवळ घेतला, अंगदाच्या पाठीवर थाप टाकली. काय नशिबवान लोक असतील, देव त्यांच्या पाठीवर थाप टाकीत होता. आणि असायला पशु होते, वानर होते, पाला खाणारे होते, पण विटेवरचा मालक थाप टाकली पाठीवर थाप. अंगदा जी जी. अंगदा एक बोलू, रावण थोडा मगरुरीला आलाय रे. तुझ्यासारख्या सात्विक माणसानं समजून सांगू नाही, तो काय ऐकत नाही. त्याला फार बोललोत, फार बोललोत. तुम्हाला एक माहिती आहे का, कुत्र्याला किती चोंबाळा, एका माणसानं कुत्र्याचा गुण बदलण्यासाठी सोन्याची पालखी तयार केली. स्वानसिबिके सोन्याच्या पालखीत कुत्र बसिल, त्याचे दुर्गुण जावा. स्वान शिबिके त्याचे भुंकणे राहे उगले. पण ते भुकतच ना, दुसऱ्याला पाहिल्या भुकतच. रावणाला 4 शिव्या दिल्या पुराणानं. सुनिश्चैवस्तते यत्लंकेशायाम एकम आनदम सुनियायाम दशेश्वाननायाम स्वानस्तते यक्रियो. जाबालीचा पुरावा आहे रामायणात ना काहीच. खूप रामायण पाहिलं पुन्हा म्हणतात गिरगावकरांनी कशातलं सांगितलं, उसातलं. दुसरं पुराण बघा जा, खूप पुराण आहेत, खूप खूप पुराण आहेत. हे 10 तोंडाचं श्वान आहे, ते चबर चबर बोलते, ऐकत नाही, ते ऐकत नाही. मग त्याला मारावं लागेल. मी तर त्या दिवशीच मारित होतो प्रभू, पण मला तुमचा आदेश नसल्यामुळं मी इतक्या रागात आलो की त्याचा मंडप 80,000 खांबाचा खांद्याला चिटकून आलता. अंगदाच्या 80,000 खांबाचा मंडप हानोटी खांद्याला चिटकून आला. पुन्हा जागच्या जागेवर ठेवून द्या, कारण मालक म्हणले आपण चांगल्या माणसाला देणार आहे, त्याला राज्याला मंडप असावं का नाही, उघडं कसं द्यायचंय. काय चाणक्य असेल तो अंगद. आणि अंगदा तो रावण मारल्याच्या नंतर लंका तुला द्यायची. हा शब्द प्रभू रामचंद्राच्या तोंडातून ऐकल्याबरोबर अंगदाचे डोळे रडत नव्हते, अंगदाचं अंतःकरण रडत होतं. लक्ष्मणजी जवळ न येता लांबून शब्द फेक केला, हे अंगदा, 7 कोटी घर सोन्याचे आहेत, त्या ठिकाणचे दगड सुद्धा परीस आहेत, पाषाण परीस. अख्खी जमीन सोन्याची आहे, जाबुनंद नावाच्या सोन्याची आहे. तुझे अश्रू आनंदाचे का दुःखाचे? शेषाने प्रश्न केला. स्वामी भक्त म्हणावे तयाशी सांगतोय, अंगदा, एवढी मोठी सोन्याची लंका मालक तुला देऊ करतात आणि तू रडतोस, तुझं अंतःकरण रडतंय. अश्रू आनंदाचे का दुःखाचे? त्यानं सांगितलं दुःखाचे अश्रू आहेत. आनंद अश्रू 2 असतात, आनंद अश्रू आणि दुःख अश्रू 2 अश्रू असतात.
लोकाच्या शेतात काम करणाऱ्याचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं आणि माईच्या कानावर वार्ता गेली. रडू लागली. शेजारणीने विचारलं, माय रडती का? मी लोकाच्या शेतात काम करते, व्यवस्थित दप्तर नाही, चांगल्या वह्या नाहीत, नवे पुस्तकं नाहीत, कोणाकडे ट्युशन नाही, क्लास नाहीत, काही नाहीत, तरी जिल्ह्यात माझं पोरग पहिलं आलं. काय त्यानं माझी मान उंच केली. माय रडते. याला आनंदाश्रू म्हणतात. आनंदाश्रू. तर लक्ष्मणजीने विचारलं, एवढी लंका तुला प्रदान केल्याच्या नंतर तू रडतोस या आरती आनंदाचे अश्रू आहेत का दुःखाचे अश्रू? दुःखाचे आहेत. कशा करता दुःख झालं तुला? लहाने मालक, सोन्याची लंका घेण्यासाठी मी मालकाचं भजन करत नाही. सोन्याची लंका घेण्यासाठी मी मालकाचं भजन करत नाही. मी स्वार्थी नाही. माझी आशा संपलेली आहे लहाने मालक. तरी पण लक्ष्मणजीला थोडासा ताव आला. तापले लक्ष्मणजी. येतो एखाद्या वेळेस राग माणसाला. मोठ्या मालकाने लक्ष्मणाची मांडी दाबली. लखन, अरे शांत. कसा शांत बसू दादा? एवढी मोठी सोन्याची लंका आपण त्याला देऊ इच्छितो. रावण मेल्याशिवाय लंका घेता येते का? रावण मारणं इतकं सोपं आहे का? आणि त्याला मारून आपण सोन्याची लंका देतो आणि तरी म्हणतोय हा रडतोय, मला दुःख वाटतंय, मला आवडत नाही. नेमकं काय? शेवटी अंगद होता. खरं काम करणारी माणसं कोणाचं ऐकून घेत नाही. भय काय त्याच्या ज्याची खरी सेवा. त्याला काय भीती वाटते? काय भीती नाही. अंगदानं सांगितलं, मालक एक लक्षात घ्या, रावणाला मारल्याच्या नंतर मला लंका देताल. उद्याला मारुतीरायाच्या कृपेने बिभीषण बी तुमच्यात पक्षात येणार आहे. वार्ता कळाली ना? बिभीषण मारुतीरायाला भेटला होता आणि बिभीषणानं सांगितलं, मला दर्शन घेताना माझ्या दादानं लात मारली, माझा मुकुट कोलमडून खाली पडलाय, मला त्या भावाकडे थांबायचं नाही, मला प्रभू रामचंद्राकडे यायचं, काय करावं लागेल? मारुतीरायानं सांगितलं, फक्त पाय धरायचे, काम सांगेल. तर अंगदानं सांगितलं, मालक उद्या रावणाचा भाऊ तुमच्या दर्शनाकरता पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर येणार आहे. त्याला घेऊन येण्यासाठी मारुतीराय सोबत आहेत. आता लंका कोणाला द्यायची? नाही, लंका तुलाच देऊ ना. आणि बिभीषण पायाच पडत त्याला अयोध्या देऊ. बिभीषण जर पायाच पडला ना तर त्याला अयोध्या देऊन टाकू ना, पण लंका तुलाच देऊ. तरी अंगद म्हणले, लंका मी सुतळीचा तोडा सुद्धा घेणार नाही. आता लखनलाल तापले. भक्त म्हणावे तयाशी. आता लखनलालजी तापले. काय रे म्हणे अंगदा, वेडपट सारखं बोलतो, तुला काय चिल्लर वाटायलेत राम? रावण मारणं काय साधं? तुला एखादा दगड फेकून एखादा पक्षी मारल्यासारखं वाटतोय रावण? अरे कोण रावण आहे माहिती आहे तुला? अंगदानं सांगितलं, रावण मला बऱ्यापैकी माहिती आहे. लहाने मालक तुम्हालाच माहित नसावा. पण अंधारात बोलले बरं का अंगद, लोकायत नाही बोलले. अंधारात बोलल्यामुळं जरसा काही राग नाही आला. बायकोनं मालकाचं चुकलं तर दार लावून आतमध्ये म्हणायचं, अहो असं नसतंय बाई, तुम्ही काहून असं करता, असं नका वागू, आपली मुलगी लग्नाला आली, आपला मुलगा नाशिकला शिकायला आहे, तुम्ही असं बुटा हरपून येत जाऊ नका. असं कुठं म्हणायचं? घरात. पण ह्या येड्यावानी करता. अक्कल गहाण ठोली का काय? बुटाडा हरपून येतात, लोकांच्या बाया ऐकत ढोसून येतात लोक. आणि काय होतं लोकांना जे गिन्ने केल्यानं? शहाण्या बाईनं आपली प्रतिष्ठा आपल्या घरात झाकावा, तिला पतिव्रता म्हणतात. आपलं वाण उघडं करत नाही तिला पतिव्रता म्हणतात, आणि आपलं वाण दुसऱ्याच्या दारात नेऊन सांगती तिला अवदासा म्हणतात. 7-8 जणी नवऱ्याला नीट बोलत नाही. तुम्ही उभ्या राहा पटकन, लवकर उभ्या राहा, लवकर. माग बघूत नका तुम्हीच. पटकन मी नाव घेईना. उभ्या राहा पटकन, उभ्या राहा. ए माग काय बघायली बाई, उभी राह. राहू द्या, सप्ताह होऊ द्यायची नाही पुन्हा. एवढ्या वेळेस माफ करतो. त्याला वाटलं खरंच कळतं का नाही याला. विडाला विडाला वा. अंगद म्हणले, प्रभू रावण किती माहित आहे हे मला चांगलं माहित आहे, एखाद्या वेळेस तुम्हालाच माहित नसेल. तर लखनलालजी म्हणले, मला म्हणतो का असं?
पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे. पृथ्वी कोणाच्या डोक्यावर होती? शेषाच्या. लक्ष्मण कोण होते? शेष होते. पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे. इथं चिमटा घेतला बरं अंगदानं. मग पृथ्वी जर तुमच्या डोक्यावर आहे तर मग सीताई साहेब कुठं होत्या? लंका पृथ्वीच होती ना. मग पृथ्वी जर तुमच्या डोक्यावर आहे तर लंका अशोक वाटिका कुठं होती? पृथ्वीवर. मग पृथ्वी तुमच्या डोक्यावर असताना अशोक वाटिका पृथ्वीवर असून तुमची भाऊजाई कुठे आहे तुम्हाला पत्ता नव्हता आणि तरी तुम्ही आमच्या नाकात काड्या घालता. कोण म्हणायले? शेषाला वानर बोलायले. वानर 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 बोलायले. वानर वानर. प्रभू रामचंद्रान मांडी दाबली. शांत बसणं. तुला किती वेळचं म्हणतो? काय शांत बसू म्हणे? जाऊ द्या बरं. सीताई साहेब कुठं होत्या नाही कळाल्या. पण लंका देणं इतकं सोपं आहे का? ऐका लाने मालक, ऐका ऐका. लंका तर घेतच नाही. पण तुम्ही लंका देणं चिल्लर गोष्ट आहे. चिल्लर. लंका घेणं माझ्यासाठी चिल्लर आहे. चिल्लर. आता लक्ष्मणजीला राग आला आणि म्हणले कशी काय रे लंका चिल्लर? ऐका म्हणे. लंकेचा राजा रावण, या रावणानं एके दिवशी माझ्या बाबाला एक शब्द चुकीचा वापरला होता. तो मात्र रामायणात आहे. तो बघा ना घरी गेल्या. खापक्या मोबाईल तुम्हाला भेताडासारखे. मला तरी तसा नाही. इचका ते जरसा मोबाईल. त्याच्यावर कळल रावण काय म्हणला होता अंगदाला. तर वालीला एक शब्द चुकीचा वालीच्या अंतःकरण तुटेल असा रावणानं शब्द वापरला. म्हणून वालीला राग आला आणि रावणाची भुरकुटी धरली डाव्या हातानं आणि डाव्या हातानं उजव्या हातात रावण बगलात दाबला. तर 4 समुद्राच्या आंघोळी होस तर रावण खाली पडलाच नाही. मोठ्या बैलाच्या काशीत एखादा गोचिडा असतो का तसा गोचडासारखा रावण वालीला वाटत होता. मग रावणापेक्षा वाली श्रेष्ठ का वालीपेक्षा रावण श्रेष्ठ? रावणापेक्षा 28 पटीनं वालीची ताकद मोठी होती. मी सांगत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 28 पटीनं ताकद वालीची मोठी. बगलात घेतलं. अंगद हा प्रभू रामचंद्राकडे बघत नाही भरत बुवा. अंगद पाहत होता स्वामी लखनलालजीकडे. लहाने मालक, लंकेचा राजा रावण जर माझ्या बाबाच्या बगलात होता आणि माझ्या बाबाचा जर लंकेवर डोळा असता, दुसऱ्याच्या धनावर डोळा असता, तर टमाट दाबल्यासारखा रावण बगलात चुरा केला असता. कोणी? वालीनं. मग लंका कोणाला भेटली असती? वालीला. माझे बाबा गेल्यावर कोणाला? लखनलालजी म्हणले तुला. मग ऐका, मी अशा बापाचा मुलगा आहे की जे दुसऱ्याच्या धनावर त्याचा डोळा नाही. मी अशा पित्याचा मुलगा आहे की ज्याचा दुसऱ्याच्या धनावर डोळा नाही. आणि भजन मालकाचं करावं आणि लंका स्वीकारावी. मी तो अंगद नाही, मी तो अंगद नाही. हा प्रसंग सांगत असताना निळोबरायचं अंतःकरण असं तर पुलकित होत होतं. आणि निळोबराय चारवाकाला आणि श्रुतीशास्त्राला सांगतात या संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकाचं भजन करणारे लंकेला लाथ आणणारी माणसं अंगद आहेत. मला ती भक्त आवडतात. ठरली अंगदानं लंका. भक्त म्हणावे तयाशी द्वादश सोडायला पंढरपुरातली मालकीने एका वारकऱ्याची तो होती. ती द्वादशी होती मंगळवारची. एकादशी सोमवारची आलती. त्या एकादशीला भजन त्या वारकऱ्याच्या इथं झालं. त्या भजनात पखवाज वाजवायला इंद्र होते. भजन म्हणण्यासाठी भगवान शिवशंकर होते, नारद होते, तुंबर होते, सांब म्हणजे शंकर होते. रात्रभर एकादशीचा जागर झाला. सकाळी द्वादशी सोडायची. काय स्वयंपाक करायचा? काशीतल्या मालकाचं, नारदाचं आणि तुंबराचं भजन ऐकत असताना, इंद्राचा पखवाद ऐकत असताना सगळे तल्लीन झाले. स्वयंपाकाचं कोणाला ध्यानच नाही. द्वादशीला काय करा अप्पा ध्यान नाही कोणाला. करायचं काय आता? कशी द्वादशी सोडायची?
हाईन वेळेला दही मागून घेतलं आणि भात शिजिला आणि दही भातावर द्वादश सुटली. भगवान शिवशंकर जेवले, गिरिजा माता पार्वती आईसाहेब जेवल्या, ब्रह्मदेव जेवले, सावित्री आईसाहेब जेवल्या, इंद्र जेवले, शची जेवली, इंद्राची पत्नी शची, जयंत जेवले, जयंती जेवली, नारद जेवले, तुंबर जेवले. हे जेवताना बघायला पैठणचे मालक होते. हे सगळे लोक जेवत असताना पाहायला कोण होतं माहितीये? पैठणचे मालक होते. सगळे जेवल्याच्या नंतर चोखोबाराय बोरीच्या झाडाला हात दिलं. भक्त म्हणावे तयाची. उदाहरण क्रमांक 2. दारात बोरीचं झाड होतं, त्या झाडाच्या गुंथ्याला हात दिला. धर्मपत्नी जवळ आल्या. नाव होतं सोयराबाई. धनी काय वाणी असेल हो. धनी धनी शब्द उच्चारला. धनी धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का? तिने हातवरी करा, तिच्या चपलाची पूजा करतो मी. किती कीर्तनकार फोकल्यावर सुधरात तुम्ही. पहिली गोळी मला घाला. गुणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. बाईनं मालकाला धनी हा शब्द म्हणत असताना जीभ वाकत नसल, तुमच्या जिभेला वेल्डिंग झाली नाही, वाकू द्या, पण मालक म्हणी जा ना. जी स्त्री आपल्या मालकाला आदराचा शब्द टाकती, त्या स्त्रीला पंढरपुरातला मालक हृदयात ठेवतोय. सोपा परमार्थ आहे. सोपा सोपा सोपा. आपलं काखात कळसन गावाला वळसा. बिनगी बागला तर जे अख्ख्या बायाली विचारायली मै कळशी पाहिली का? ए द्वारका, तू ह्याच बागलात कळशीन, तू काय दुसऱ्या बायाली विचारायला? काही माणसाला चष्मा घालून रिकाम्या टायमात वरी घालायचा नाद असतोय. असं वरी नेतेत न डॉस केला. आणि पप्याच्या माईल म्हणला, ए मा चष्मा कुठे? ती म्हणली, बाई तुम्ही कुठं ठोतात? 2 रट्टे दिले पप्याच्या माईला. ती तशीच उठली की माहेराला निघून गेली. महिनाभर येऊ सप्तेत धुंडू लागला. मग जाऊन सासूच्या पाया पडा, सासऱ्याच्या पडा, मेहण्याच्या पडा आणि पप्याच्या माईच्या पडा. म्हणला तुझ्या पाया पडतो, सप्तेशिवाय काही थाराच नाही. ती म्हणली, मारलंच कस काय? मा चष्मा विचारला. मग तुमच्या डोक्याला होता ना. आपलं आपल्या जवळ असते, आपल्याला कळत नाही. तुझं पाशी इथं बसलेल्या तरुणांचा सर्वात मोठा देव आहे तुमचे मायबाप. मायबापाचं दर्शन घेणाऱ्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी चालतंय. पण मायबापाचं दर्शन न घेता महाराजाच्या थैल्या वागित असेल तर तो भाडवा आहे. विठाला 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 चोंभाळे चोंभाळीत असते. आपलं काम साधण्यासाठी चोंभाळे जवळ धरीत असते. पण त्या महाराजाला पण नरकाला जावं लागेल. आपा जो मायबापाची सेवा न करता महाराज जर त्याची सेवा करून घेत असेल तर महाराजांना सांगायचं, तू सगळ्यात मोठे देव तुझे आई वडील आहेत. सकल तीर्थाची जे का जाण माता पितरे. आई वडिलांची सेवा कर, मग तू आमची थैल्या उचल. सगळ्यात मोठा देव तुमचे ते. असो धनी हा शब्द वापरला. साधी बाई हो, साधी बाई. धनी शब्द वापरला. काय सोयरा, मालक आणि मालकीन जेवायच्या राहिल्यात. चोखोबरायनी बोरीच्या झाडाला हात ठेवला. जवळ सोयराबाई गेल्या आणि छपराच्या पलीकून जगाचा बाप उभा आहे, पलीकून जगाची मालकीन गेली. काय काम? काही नाही म्हणे, आजच्या द्वादशीला आपल्या पंक्तीला चोखाला बसवायचंय. काय निर्णय गोड. चोखा जी मालक जी जी या इकडं बसा. इथं चोखोबराय म्हणतात, मालक द्वादशी तुम्ही सोडा. तुमच्या पात्रातला उरलेला दही भात आम्ही प्रसाद म्हणून घेऊ. खांदा दाबला विटेवरच्या मालकाने. बस चोखा, बस बस बस. माझ्या
मंगळवेढ्याच्या मालकाला चोखोबारायला खाली बसवलं आणि विटेवरचे मालक बाजूला बसले. मालकीन हुशार आहेत विटेवरच्या. मालकिनीच्या लक्षात आलं चोखोबारायला एका मांडीला घेतलंय आणि आपले मालक दुसऱ्या मांडीला सोयऱ्याला घेतेन, आपलं असंच ढोलक वाजन, आपलं पुण्य कमी पडेल म्हणून तात्काळ सोयराबाईचा हात धरला आणि विटेवरच्या मालकिनीनं सोयराबाईला आपल्या मांडीच्या बाजूला घेतलं. देव भक्ताच्या सानिध्यात देवाला लय आवडत. आणि मग देवानं आवाज दिला, ए कर्ममेळा, ए कर्ममेळा, जी मायबाप. मायबाप शब्द त्या काळात, मायबाप हा शब्द चोखोबारायचा होता. जी मायबाप हा रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी प्रसिद्ध केलेला शब्द. रानोबा हे कर्ममेळ्याचे आजोबा होते. कर्ममेळा, जी मायबाप, इकडे या. चोखोबारायला आरोतुर आणि चोखोबारायच्या मुलाला विटेवरचे मालक आव जावं, या कर्ममेळा, या इकडे, या 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 या. कारण सांगतो, रानोबा कळाल्यावर भजन करीत होते. चोखोबारायला बापाची परंपरा म्हणून भजन करता आलं, पण चोखोबारायला झालेला मुलगा झाल्या झाल्याच भजन करीत. मालकांचा पुरावा आहे आप्पा. जेवत असताना, द्वादशी सोडत असताना विटेवरच्या मालकांनी चोखोबाराय मांडीच्या जवळ घेतले आणि चोखोबारायचा पुत्र मांडीवर घेतला आणि पहिला दह्याचा आणि भाताचा घास स्वतः खाऊ घातला आणि उष्ट्या बोटानं मग भात आपण खाल्ला. एक जण म्हणला, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का? त्या काळात अस्पृश्यता किती होती बघत होतो आपण. आपल्या सगळ्यांच्या जन्माच्या अगोदर अप्पा तुम्ही असताल, बापू तुम्ही, सोपान, सदानंद गुरुजी तुम्ही, तुमच्या लहानपणी अस्पृश्यता जास्त होती. तुमच्या लहानपणी विशिष्ट प्रकारच्या, काका तुमच्या पण लहानपणी थुकायचं असेल तर गाडग्यात थुकावं लागत होतं भरत बुवा. मग 700 वर्षापूर्वी किती अस्पृश्यता असेल. गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील. विटेवरचा मालक चोखोबा सोबत कसा जेवल आणि चोखोबाचा मुलगा मांडीवर घेऊन त्याला भात कसा खाऊ घालील आणि त्याच्या उष्ट्या बोटानं आपल्या तोंडात भात कसा घालील. त्याला म्हणलं, सुंबळ्या, माया गोळ्या नाही संपल्या. मी काय तिथं पाहिला नव्हतो, पण विटेवरचा मालक चोखोबाराय सोबत जेवला हे पाहण्यासाठी पैठणचे मालक होते. एका जनार्दनी लोकेयाचे मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी किंवा त्याचे सवे. मालक जेवले, पैठणचे मालक सांगतात. बरं, पैठणचे मालक सामान्य अधिकारी 36 वर्ष जगाचा बाप त्याचे कपडे धुवाला, एवढ्या अधिकाऱ्यांचं वाक्य. जेवण आटपलं, आईसाहेब घरी आल्या, मालक घरी आले. चोखोबारायच्या गळ्याला बिटी मारली, रडू लागले. एकादश नयन पाजरती. ज्या वेळेला पंढरपुरातले मालक आणि चोखोबाराय मिठी मारतात आणि विटेवरचा मालक चोखोबारायच्या खांद्यावर डोकं टाकून ज्या वेळेला धाय मोकलून रडतो, हा प्रसंग पाहिल्याच्या नंतर काशीतले मालक एकादश म्हणजे 11 डोळ्यानं रडत होते. 11 डोळ्याने एकादश नयन पाजरती. हेतू चोखा. भगवान आले रावळात. आईसाहेबाने विचारलं, मालक का रडता, का रडता, कशा करता रडता तुम्ही? विटेवरच्या बालकाला सांगितलं, सोयरा, पहाटेच्या प्रहरी भजन चालू असताना एकदा चोखोबाराय उठून गेलते. तुला माहिती कशाला गेलते, कशा करता गेलते? एका श्रीमंताची गाय मृत्यू पावली होती आणि ती मेलेली गाय उजडायच्या आत त्याच्या दारातून लांब ओढून नेऊन टाकायची होती. मग मालक लक्ष्मी, रुक्मिणी, त्या श्रीमंत माणसाने चोखावर कृपा केली
आणि त्या काळात शेर आदली तांदूळ त्यानं चोखोबाला देऊन टाकले होते. त्याच्या कष्टाच्या दामातले तांदूळ होते ग भाताला. त्यानं पहाटेच्या प्रहरी गाय ओढून नेऊन टाकली रे मृत झालेली. आणि त्या तांदळाचा भात द्वादशी सोडायला होता. एक पुरावा आहे. द्वादशीच का सोडली त्याचा पुरावा आहे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारी. सोमवारची एकादशी. सोयरा ही परिस्थिती आहे चोखोबाची. मालक ध्यान काही त्यांना घेत नाही. ते घेत नाहीत. ह्या लोकांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाहीत आपण. काही लोक त्यागाच्या गप्पा हाणतात. पैसे ठरीत नाहीत आणि कमी दिल्यावर दुसऱ्या बार तारीख घेत नाहीत. अशा नाटकाचा लय उता आलाय. वळवळ वळवळ सळसळ करते असे. ते चोखोबार आहे. आईसाहेबांना सांगितलं मालक मी चोखोबाला श्रीमंत करू का. पेटेवरचे मालक म्हणले शांत बस. शब्द वापस घे. मला नाही करता आलं तू कोण करणार. ऐका म्हणे मालक मी करते श्रीमंत. भक्त म्हणावे तयासी. एवढाच पुरावा ऐकायचा. आपला वेळही संपतोय. आईसाहेबांनी देवाचं न ऐकता गरुडाला सोबत घेतलं. गरुडाला आवडत नव्हतं बरं रुक्मिणी सोबत आईसाहेबासोबत जायचं. कारण गरुडाला माहित होतं मालक जे सांगते ते खरं. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी. धन्य तुझी विठोबा. जाणून अंतर्वर्त तसे त्याला कळतंय ना. हा घेत नाही. विवेक आहे. विवेकाचं टोक आहे. अहो माणसं म्हणते तो माझ्यासारखा चालू कोणीच नाही. मग तू यासारख्या चालूला जनजन्माला घातलं तो किती चालू असेल याचा तर विचार करावा ना. माझ्यासारखा हुशार कोणीच नाही. मग तुला कोणी जन्माला घातलंय. तो किती हुशार असेल याचा तर विचार करावा लागेल की नाही. आईसाहेब ऐकल्या नाही. 9 वेळेस लक्ष्मी आईसाहेब विरोधात गेल्या देवाच्या. 9 वेळेस. भारतात अशा 27 स्त्रिया आहेत. एकदा बी नवऱ्याच्या विरोधात नाही. त्याच्यापैकी एक रावणाची बायको. रावणाची पत्नी विरोध सांगू नवऱ्याच्या विरोधात. त्या बाईचा पोटचा मुलगा मृत्यू पावला. त्याचे तुकडे झाले 3. भुजा पडली दारात. डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. हे शरीर पडलं युद्धभूमीत. आणि डोका आणण्यासाठी मंदोदरीनं नवऱ्याला विचारलं मालक मी जाऊ का डोका आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात. जाऊ नकोस. नाही गेली. आताची बाई असती तर काय म्हणली असती. मेल्या तू अक्कल गाण ठुली का रे. मग पोटचा गोळा मेलाय रे. त्याचं डोकं आणायला चालले रे. हे तर लय साधा शब्द वापरलाय. लय पलीकडे बोलली असती हल्लीची बाई. नाही गेली बाई. नाही गेली बाई. आईसाहेब 9 वेळेस चुकीचं केलं. एकदा सांगू तुम्हाला. राधाईस राणी ज्या वेळेला मांडीवर बसल्या प्रभू रामचंद्र आपलं विटेवरच्या मालकानं राधा राणीला मांडीवर बसलो त्यावेळेला आईसाहेबाला राग आला. खालीवरी बोलल्या आणि दिंडीरवनात खाली आल्या. 9 पैकी 2 प्रकार सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पाहन तुम्ही गुत्त थोडं घेतलंय. बघ जा. त्याचं कारण सांगू का ठेवायचंय. ज्या वेळेला तुम्ही विद्वान होताल का त्यावेळेला आमचे लोक ग्रंथ वाचून कीर्तन करतील. आणि तुम्ही कोणी सांगितल्यावर टाळ्या वाजितान का मग आमचे लोक असंच यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. बोलती नाही व्हायचीच का तू. आहे का तुम्ही जितके हुशार होतान तितकं कीर्तन करताना आमचा कष्टा घामानं वाला व्हावा. इतके तुम्ही हुशार पाहिजे. इतके हुशार. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. गेले आईसाहेब. सीताई साहेब 3दा मालकाच्या विरोधात. एक जण म्हणला महाराज काय सांगायचं तुम्हाला.
रेषा मालकानं सांगितलं होतं वलांडायची नाही, म्हणलं तू कोणाचं रामायण ऐकलं सुमळ्या? रेषा वलांडू नका असं प्रभू रामचंद्र म्हणले नव्हते, ते लखनलालजी म्हणले होते. हे इथलं तिथं चिटकू नकोस रे. हो, असं रामायण सांगितल्यावर मरतील श्रोते रे. हे लक्ष्मणाचा विरोध आहे, रामचंद्राचा नाही. 4 वेळेस प्रभू राम, 3 वेळेस प्रभू रामचंद्राच्या विरोधात. लक्ष्मी आई साहेब 9 वेळेस चूक केलं. बघा पुढे गरुडाला सोबत घेतलं आणि गरुडाला सांगितलं, गरुडा हिरिया मानिका पाचू षडवैरुण्य. हिरे माणिक पाचू, माणिक नावाचा माणूस नाही बरं, माणिक एक, षडवैरुण्य आप्पा, पाचू पाचुंदा नाही, हिरे सुप्तजय अशा 5 घागरी भरल्या. विनतेची आसुते पराक्रम केला, द्रव्य राशी विस्तारिला पापनाशिनी तिरे. विनतेचा पुत्र गरुड यानं पराक्रम केला, 4-5 घागरी पायात पकडल्या आणि पापनाशिनीच्या तीरावर म्हणजे गंगेवर म्हणजे चंद्रभागेवर लिंबाचं झाड आणि त्या लिंबाच्या झाडाखाली 5 घागरी टेकून दिल्या. त्या करत होते. चोखोबाराय अंत्यविधी करून आले. सोयराबाई सोबत होते अंत्यविधीला. फक्त कोणाच्या अंत्यविधीला गेलते ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. अंत्यविधी आटपला, दोघांचे स्नान झाले चंद्रभागेच्या तीरात. आणि चंद्रभागेमध्ये स्नान आटपल्याच्या नंतर चोखोबाराय म्हणतात, सोयरा तू आता कालवण भाकरी घेऊन ये. पूर्वीच्या काळात भाजीला कालवण म्हणत होते. तू कालवण भाकरी घेऊन ये, मी तोपर्यंत भजन करायला जातो. तो सोयराबाईनं चंद्रभागेच्या पात्रातून सांगितलं, आज लिंबाखाली घाण आहे, आज लिंबाखाली घाण आहे, तुम्ही तिथं बसू शकणार नाहीत. हे ज्याच्या पत्नीला कळतंय त्या बाईचे मालक किती अधिकारी असतील कल्पना करा. जाऊ नका मालक, त्या लिंबाखाली घाण आहे, घाण. चंद्रभागेचं तीर ओलांडलं, पात्राच्या वरी आले, पाहतात तर षडवैरुण्याच्या 5 घागरी बसले पडलेल्या आहेत, टेकलेल्या आहेत तिथं. गरुड आकाश मार्गाने पाहत होता. आईसाहेब महालात येतात. चोखोबारायने लिंबाचा त्याग केला. 3ऱ्या दिवशी लिंबच वाळला. 3ऱ्या दिवशी लिंबच वाळला, लिंबच वाळला. भगवान म्हणतात, लक्ष्मी चोखोबारायला श्रीमंत केलंस. हो, ते जिथं भजन करते तिथं मी 5 घागरी नेऊन ठेवल्यात. त्याच्यातली 1 घागरी इकली की 9-10 जिल्हे घेता येते विकत.